गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अश्विनी मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आपले सेशन 2 कंप्लीट झालेले आहेत आणि आजचा जो आहे तो आपला सेशन 3 आहे आणि हा थोडा लॉंग चालणार आहे कारण की याच्यामध्ये कॅन्डलस्टिकचे आपण जो मार्केटचा मेन पार्ट आहे तो पाहणार आहोत, कॅन्डलस्टिक पॅटर्न. मग कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये आपण मार्केटमध्ये पाहतो की ग्रीन आणि रेड अशा दोन टाईपच्या कॅन्डल आपल्याला पाहायला मिळतात. मग या दोन टाईपच्या कॅन्डलमध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या काही फुल बॉडीवाल्या, काही कॅन्डलला फक्त स्पाइक असतो किंवा फक्त त्याची बॉडी काहीच नसते, ओन्ली एक लाईन असते, स्ट्रेट लाईन असते, डोजी टाईप बनलेल्या असतात. मग या कॅन्डलची नावं काय आहेत, त्या कॅन्डलचं परफॉर्मन्स काय आहे, तो कॅन्डल कशा मेक होतात हे आपण इन डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. मग मार्केटमध्ये जे आपल्याला मेन दोन टाईपच्या कॅन्डल भेटतात एक ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल. मग ग्रीन कॅन्डल कशी फॉर्म होते? ग्रीन कॅन्डल ही प्राइस डाऊन साइड टू अप साइडला जाते तेव्हा ग्रीन कॅन्डल फॉर्म होते. आणि रेड कॅन्डल कशी फॉर्म होते? जेव्हा प्राइस अप साइड टू डाऊन साइडला येते तेव्हा रेड कॅन्डल फॉर्म होते. मग याला काही नाव आहेत की नेम्स आहेत कॅन्डलला. ही जी आहे कॅन्डलची आहे होल बॉडी. जे डाऊन साइडला अप साइडला कॅन्डलने लावलेले आहेत स्पाइक त्याला म्हटलं जातं टेल नेक किंवा स्पाइक असं देखील म्हटलं जातं. मग ही आहे ग्रीन कॅन्डल आणि ही आहे रेड कॅन्डल. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स येतात, म्हणजे काही कॅन्डलला छोटी छोटी बॉडी असते. मग त्या कॅन्डल्सला काय म्हटलं जातं हे आपण पुढे पॅटर्न्स पाहणार आहोत. मग कॅन्डलस्टिकचे कुठले कुठले पॅटर्न आहेत? जो पहिला पॅटर्न आणि महत्वाचा पॅटर्न आहे तो आहे बुलिश अँड बिअरिश एंगल्फिंग. बुलिश एंगल्फ म्हणजे काय आणि बिअरिश एंगल्फ म्हणजे काय, हे दोन्ही पॅटर्न आपण एका शेजारी एक याच्यासाठी टाकलेले आहेत की तुम्हाला ते कम्पेअर करून तुम्ही अंडरस्टँड करू शकता. सो आपण इथे फर्स्ट इमेज पाहत आहोत बुलिश एंगल्फिंग. मग बुलिश एंगल्फिंग मध्ये काय केलेलं आहे? जी फर्स्ट रेड कॅन्डल आहे त्या पूर्ण कॅन्डलला सेकंड ग्रीन कॅन्डलनी काय केलेले? एंगल्फ केलेले. एंगल्फ केले म्हणजे काय केलेले? रेड कॅन्डल म्हणजे काय? बियर आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे काय? बुल. सो मग ह्या बियरला या बुलनी काय केलेले? कव्हर केलेले, एंगल्फ केलेले. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? बुलिश एंगल्फिंग. म्हणजे जेव्हा रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डल एंगल्फ करते तेव्हा त्याला बुलिश एंगल्फ म्हटलं जातं. बिकॉज जे बियर आहेत त्या बियरला बुलने काय केलेले? कव्हर केलेले. म्हणजे तिथे बियर संपलेले आहेत आणि आता बुल मार्केटमध्ये आलेले आहेत. सो त्याला काय म्हटलं जाईल? बुलिश एंगल्फिंग. सेम ॲज बिअरिश एंगल्फिंग. बिअरिश एंगल्फिंग म्हणजे मध्ये काय केलेलं आहे? ग्रीन कॅन्डल आहे आणि ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलने काय केलेलं आहे? पूर्ण कव्हर केलेलं आहे. म्हणजेच या बुलला या बियर्सनी काय केलेलं आहे? पूर्ण खाल्लेले, पूर्ण कव्हर केलेले. मग त्याला काय म्हटलं जाईल? बिअरिश एंगल्फिंग. मग याचे थोडेसे फॉर्म्स आहेत. मग याच्या बुलिश एंगल्फिंग मध्ये काय म्हटलं जातं? इट फॉर्म्स इन फॉलिंग मार्केट. द मार्केट विल बी रिव्हर्स. मग बुलिश एंगल्फ हा फॉलिंग मार्केटमध्ये का बनतो? सपोज रेड कॅन्डल रेड कॅन्डल रेड कॅन्डल म्हणजेच मार्केट फॉल होते. मार्केट फॉल होते म्हणजे काय आहे? तिथे बियर्स आहेत. मग बियरला जेव्हा एका कॅन्डलला बुल कव्हर करतात म्हणजेच हे बियर काय आलेले आहेत? संपत आलेले आहेत आणि आता इथे कंट्रोल कोणी केलेला आहे? बियरने, बुल्सनी कंट्रोल केलेला आहे. सो याला काय म्हटलं जाईल? द मार्केट विल बी रिव्हर्स. म्हणजे जेव्हा हा पॅटर्न बनतो तेव्हा मार्केट काय होतं? रिव्हर्स होतं. बियरिश एंगल्फिंग म्हणजे त्याच्याच ऑपोजिट. बियरिश एंगल्फिंग म्हणजे काय होईल? जेव्हा मार्केट अप ट्रेंडला आहे, रायझिंग मार्केट आहे, मार्केट वरती 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 चाललंय म्हणजे ग्रीन कॅन्डल सतत बनतात आहे आणि जेव्हा ग्रीन कॅन्डलला दुसरी रेड कॅन्डल बियर काय करतात आहे? एंगल्फ करतात आहे. म्हणजेच तिथून मार्केटचा ट्रेंड काय होणार आहे? चेंज होणार आहे आणि मार्केट काय करणार आहे? डाऊन साइडला येणार आहे. सो त्याला काय म्हटलं जाईल? बेरिश एंगल्फिंग असं म्हटलं जाईल. देन आपण पाहणार आहोत मारुगोजू कॅन्डल. ह्या प्रकारच्या कॅन्डल एक तुम्हाला मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या कॅन्डल भेटतील. त्याच्यामध्ये मारुगोजू कॅन्डल एक दिसेल. मग मारुगोजू कॅन्डल ही काय असते? एक स्ट्रॉंग कॅन्डल असते. कारण की ह्या कॅन्डलला काय आहे? फक्त बॉडी दिसते आपल्याला. याला कुठेही टेल नाहीये, स्पाइक नाहीये, फुल बॉडी आहे. मग मारुगोजू कॅन्डलमध्ये दोन टाइप्स आहेत, बुलिश आणि बेअरिश मारुगोजू. मग बुलिश मारुगोजू म्हणजे काय? बायर्स आर स्ट्रॉंग फॉर अपसाइड. म्हणजेच आपण ही जर कॅन्डल आपल्याला कुठे दिसली तर याला काय म्हटलं जातं? बायर्स आर स्ट्रॉंग फॉर अपसाइड. ग्रीन कॅन्डल म्हणजे काय? फुल बुल आहेत. म्हणजेच मार्केट काय होतंय आता? अप साइडला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. दिस कॅन्डल फॉर्म्स एज फुल बॉडी नो टेल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? फुल बॉडी आणि टेल नाहीये. देन आपण पाहणार आहोत बिअरिश मारुगोजू. बिअरिश मारुगोजू म्हणजे काय आहे? सेलर्स आर स्ट्रॉंग फॉर डाऊन साइड. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही टेल दिसते का तुम्हाला? नाहीये, पूर्ण बॉडी आहे. म्हणजेच तिथे काय आहेत? बियर्स हे स्ट्रॉंग आहेत. तो सो तिथून मार्केट काय करू शकतो? डाऊन साइडला येऊ शकतो. देन आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ डोजी. मग टाइप्स ऑफ डोजी मध्ये काय आहे? याच्यामध्ये काय सांगितलंय? कलर डझंट मॅटर. म्हणजे ह्या ज्या डोजीचे पॅटर्न दिसतात याच्यामध्ये कलर डझंट मॅटर. याच्यामध्ये कलर कुठला आहे? ग्रीन कलर आहे किंवा रेड कॅन्डल आहे किंवा कधी कधी ब्लॅक कलरची पण डोजी असतो. तर हा कलर कुठलाही मॅटर करत नाही. फर्स्ट जो दिसतोय तो आहे ग्रेवस्टोन डोजी. मग ग्रेवस्टोन डोजी मध्ये काय दिसते? लॉंग टेल दिसते आणि छोटीशी बॉडी खालच्या साईडला दिसते. त्याला काय म्हटलं जातं? ग्रेवस्टोन डोजी. म्हणजेच वरतून सेलर्स काय करतात? अटॅक करतात डाऊन साईडला मार्केटला आणण्यासाठी. हा
याचा मिनिंग होतो. सेकंड कॅन्डल आहे लॉंग लेग्ड डोजी किंवा ह्याला डोजी देखील म्हटलं जायचं. मग याच्यामध्ये काय आहे, छोटीशी बॉडी आहे आणि वरच्या साईडला आणि खालच्या साईडला सेम टेल आहे. सो याला काय म्हटलं जातं, बायर्स आणि सेलर्स दोन्ही साईडला काय आहेत, सेम टाईप मध्ये आहेत. थर्ड जो आहे तो आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये काय दिसतंय, लॉंग लेग दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला आणि छोटीशी अप साईडला बॉडी दिसते. म्हणजेच काय करतात ते, खालतून बायर्स जे आहेत ते प्राइसला वरती नेण्याचा प्रयत्न करतात ते. मग याच्यामध्ये हे कुठं बनलं जातं, ग्रेव्हस्टोन डोजी कुठे बनतो, रायझिंग मार्केटमध्ये. जेव्हा मार्केट अप ट्रेंडला आहे आणि जेव्हा तिथे वरती तुम्हाला ऍट ए टॉपला जेव्हा ग्रेव्हस्टोन डोजी दिसतो आणि त्याच्यावरती जर सेलर्सनी नेक्स्ट कॅन्डलला कंट्रोल केला तर ते काय करू शकतो, मार्केटला डाऊन साईडला आणू शकतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इट फॉर्म्स इन रायझिंग मार्केट. सेकंड जो आहे लॉंग लेग्ड डोजी, तो कुठे भेटतो तुम्हाला, इट फॉर्म्स इन रायझिंग अँड फॉलिंग मार्केट. म्हणजे दोन्ही मार्केटमध्ये आहे, कारण त्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स दोन्ही सेम आहेत. जे त्याच्यावरती कंट्रोल करतील ते साईडला मार्केट जाण्याचे चान्सेस जास्त असतात. थर्ड जो आहे तो आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये काय होतं, इट फॉर्म्स इन फॉलिंग मार्केट. फॉलिंग मार्केटमध्ये का, म्हणजे मार्केट डाऊनला येते बरोबर, प्राइस डाऊन साईडला येते आणि या कॅन्डल मध्ये काय होते, प्राइस अप साईडला जाताना दिसते आपल्याला. सो हा कुठे बनेल तुम्हाला, फॉलिंग मार्केटमध्ये बनेल. आणि इथून पुढे जो नेक्स्ट कॅन्डल असेल ती कुठली असेल, बायर साईडची कॅन्डल असेल. देन आपण पाहणार आहोत हॅमर. मग हॅमर कॅन्डल मध्ये काय होतं, हॅमर मध्ये पण तुम्हाला दोन प्रकारचे कॅन्डल दिसतात, एक रेड कलरची दिसते आणि एक ग्रीन कलरचा हॅमर असतो. मग हॅमर मध्ये दोन प्रकार असतात. हॅमर मध्ये एक असतो हॅमर आणि दुसरा जो असतो तो असतो इन्व्हर्टेड हॅमर. म्हणजे प्राइस काय आहे, डाऊन साईडला गेलेली आहे, त्याला काय म्हटलं जातं, इन्व्हर्टेड हॅमर म्हटलं जातं. मग फर्स्ट इमेज जे आहे आपलं आहे बिअरिश हॅमर अँड देन आहे बुलिश हॅमर. मग याच्यामध्ये काय म्हणतात, बायर्स आर स्ट्रॉंग फॉर अपसाइड, कारण की प्राइसला काय केलेलं आहे, वरच्या साईडला बायर्सनी घेऊन गेलेला आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, बायर्स आर स्ट्रॉंग फॉर अपसाइड. म्हणजे हा पॅटर्न कुठे बनला पाहिजे, डाऊन साईडला बनले पाहिजे. जेव्हा मार्केट फॉल होते तेव्हा त्या जर खालच्या ऍट ए बॉटमला जर हा पॅटर्न बनला आणि देन सेकंड कॅन्डल जर स्ट्रॉंग बुलिश असेल तर तिथे आपण काय करू शकतो, एंट्री करू शकतो. अँड सेकंड जे आहे तो आहे इन्व्हर्टेड हॅमर. मग इन्व्हर्टेड हॅमर हा कसा आहे, वरतून प्राइसला डाऊन साईडला आहे. जर मार्केट आपलं अप ट्रेंड मध्ये आहे, मार्केट कंटिन्यू रायझिंग आहे आणि जर हा टॉपला बनला पॅटर्न आणि त्याच्या बाजूला जर सेकंड कॅन्डलनी जर त्याच्यावरती कंट्रोल केलं सेलर्सनी, तर त्याला काय म्हटलं जातं, इन्व्हर्टेड हॅमर म्हटलं जातं आणि तिथून मार्केट डाऊन साईडला येण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सो हा सेशन तुम्हाला एका याच्यात समजणार नाहीये, तुम्हाला हा याचा भरपूर स्टडी करावा लागणार आहे, कारण की कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे मार्केटचा एकदम इम्पॉर्टंट पार्ट असतो. सो तुम्ही परत परत त्याचा स्टडी करा. कॅन्डलस्टिक पॅटर्न हा खूप छान वर्क करतो मार्केटमध्ये. आणि माझं सेशन कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा. तर सगळ्यांना आता एक प्रश्न पडला असेल की मॅडम हे सगळं शिकवतात आहे वगैरे, हे सगळं झालेलं आहे, मग हे आम्ही सगळं पाहायचं कुठं. तर त्याच्यासाठी आपण डीमॅट अकाउंट सुरू करून द्यायची प्रोसेस सुरू केलेली आहे. ज्यांना कोणाला डीमॅट अकाउंट काढायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती एक नंबर शेअर करते, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझं सेशन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा.